नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली शिक्षण संस्था सांगली गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी 16 फेब्रुवारी 2025 या दिवशी झालेल्या पेपराची आपण प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहेत। गणिताच्या प्रश्नपत्रिकेचे आपण भाग 1 आणि भाग 2 केलेले आहेत। भाग 1 प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 75 सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे, त्याची गॅरंटी मी आपल्याला देते। प्रश्न 51, शाळेतील मुलांच्या प्रत्येक रांगेत 16 मुले उभी केल्यास 6 रांगा होतात, पण या मुलांच्या 8 रांगा करावयाच्या असल्यास प्रत्येक रांगेत किती मुले उभी करावीत? प्रत्येक रांगेमध्ये किती मुलं होती? 16 आणि अशा किती रांगा होत्या? 6 होता। मग आपल्याला काय करायचं आहे? 16 गुणिले 6, 6 6 36, 6 1 6, 6 आणि 3 9, किती झाले मग? 96। मग एकूण मुले किती होतात? 96 होतात। मग या 96 मुलांच्या 8 बघा, या मुलांच्या 8 रांगा केल्यास मग किती मुले एका रांगेमध्ये असं विचारलंय। मग बघा यांचा भागाकार 96 भागिले काय करायचे? 8। मग बघा 8 1 8, 9तून 8 गेला, 1 राहिला, वरून घेतले हे 6, 8 1 8, 8 2 16, यांची वजाबाकी केली, बाकी आली 0। मग आपलं उत्तर किती आले? 12। म्हणजे याच मुलांच्या 8 रांगा करावयाच्या असल्यास प्रत्येक रांगेमध्ये 12 मुले उभी करावी लागतील। पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। 52वा प्रश्न, 5 अंश छेद ब्रॅकेट आहे अधिक ब्रॅकेट छेद 5 बरोबर 10 अंश छेद 5, तर चौकोनाच्या ठिकाणी असणारा अंक कोणता? बघा आता आपल्याला माहिती आहे छेद समान असल्यावरच आपण बेरीज करतो। मग छेद इथे 5 आहे म्हणून मग इथे सुद्धा कोणता अंक असणार आहे? 5च असणार आहे। आता बघा 5 मध्ये किती मिळवल्यावर 10 होतात? तर 5 मध्ये 5 हा अंक मिळवल्यावर 10 येतात। मग चौकोनाच्या जागी कोणता अंक लिहिला आपण? 5, म्हणून इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 5। पुढचा प्रश्न बघा, क्ष भागिले 5 बरोबर 5, तर क्ष बरोबर किती विचारलं आपल्याला, म्हणजे क्षची किंमत काढायची आहे। मग मला सांगा आता आपल्याला इथली संख्या माहीत नाही, त्यावेळेस आपण या दोघांचा गुणाकार करतो। मग 5 5 किती? 25। मग या क्षच्या जागी आपण 25 ठेवूया आणि त्या 25ला बाकीचं आहे तसं लिहून घेऊया। मग 25 भागिले 5 केलं तर बघा 5 5 25, मग क्षची किंमत किती आहे? 25। पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या बेरजांचे उत्तर 800 पेक्षा जास्त आहे? आता बघा आपण या सगळ्यांची बेरीज करून घेऊया। आपला प्रश्न आहे आता कोणाची बेरीज 800 पेक्षा जास्त आहे? पर्याय लिहून घेतलेले आहेत आपण, बेरीज करूया। 5 आणि 1 6, 7 आणि 2 9, 3 आणि 4 7, यांची बेरीज झाली 796। 0 अधिक 1 1, 8 आणि 1 9, 2 आणि 5 7, 791। पुढची बेरीज बघूया, 7 आणि 8 15, हचाला 1, 6 आणि 3 9, 9 आणि हा 1 10, हचाला 1, इथे 0, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7। मग आपलं उत्तर बघा, सॉरी माझे इथे 437 आहे, मी 337 लिहिले, इथे 4 पाहिजे। मग बघा 4 आणि 3 7, 7 आणि हा 1 हचा 8, मग आपलं इथे उत्तर किती आलं? 805। मग आपल्याला विचारलं 800 पेक्षा जास्त कुणाची बेरीज आहे? मग बघा 800 पेक्षा जास्त 805, पर्याय क्रमांक क याचा आहे। मग क कुठे आहे? तर फक्त क, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, शाळेतील विद्यार्थ्यांनी फळझाडांच्या 527 बिया आणि फुलझाडांच्या 279 बिया जमवल्या, त्यापैकी 635 बिया लावून झाल्यास किती बिया अजून लावायच्या राहिल्या? आता आधी बिया किती जमवल्यात बघूया। 527 फळझाडांच्या आणि फुलझाडांच्या किती आहे? 279। मग यांची आपण बेरीज करूया आधी। 9 अधिक 7 किती आलं? 16, हचाला 1, 7 8 9 10, हचाला 1, इथे 0, 5 आणि 2 7, 7 आणि हा 1 8, 806 उत्तर आले आपलं। आता काय सांगितलं, यापैकी म्हणजे त्यापैकी एवढ्या ह्याच्यापैकी 635 बिया लावून झाल्यात, म्हणजे या 806 मधून लावून झालेल्या बिया वजा करूया। 635 वजा करायचं,
6तून 5 गेले, 1 राहिला. शून्यातून 3 जात नाहीत, शून्य कट करतो, वर घेतो, शेजारचा 1 उसना घेतो. इथे राहिले हे 7. 10तून 3 गेले 7. 7तून 6 गेला 1. मग आपलं उत्तर किती आले? 171. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहेत. म्हणजे अजून 171 बिया लावायच्या राहिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न 56. खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर सर्वात कमी येईल? बघा 519 वजा 347 यांची वजाबाकी येते 172. मग प्रत्येक पर्यायांची आपण इथे वजाबाकी केलेली आहे. आता आपल्याला सर्वात कमी विचार मग बघा सर्वात कमी कुणाचं आहे तर बघा 172, 175 आणि 174. याच्यामध्ये 172 हे कमी आहे म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा 92/6 या उदाहरणात भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल? आता बघा इथे लिहून घेऊया आपण 92 किती आहे 6. मग बघा 6 1 6. 9तून 6 गेले 3 राहिले, वरून हा 2 खाली घेतला. 6 पंचे 30, 6 पंचा 30. 32मधून 30 गेले, बाकी आले 2. मग आपल्याला अनुक्रमे विचारले. मग भागाकार आहे 15 आणि बाकी आहे 2. मग 15 आणि 2 कुठे आहे? 15 आणि 2 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 58. खालीलपैकी अर्धा भाग रंगवलेली आकृती कोणती? आता प्रत्येक आकृतीमध्ये एकूण 8 भाग आहेत. रंगवलेत किती बघा 1 2 3. मग इथे 3/8. ह्याच्यामध्ये पण 8 भाग आहेत. रंगवलेत किती 1 2 3 4. मग आता बघा 4/8 आहेत. याला भाग जातो बघा 4 1 4, 4 2 8. मग आपलं उत्तर आलं आहे काय 1/2. मग 1/2 म्हणजेच किती अर्धा भाग. मग अर्धा भाग विचारले म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता इथे बघा इथे पण 8 भाग आहेत एकूण. रंगवलीत किती 1 2 3 4 5. इथे पण एकूण 8 भाग आहेत. रंगवलीत किती 2. आता इथे बघा बेक के बे बेचोक 8. मग 1/4 भाग म्हणजे हा पाव भाग रंगवलाय. या आकृतीचा पाव भाग रंगवलाय. आपल्याला अर्धा भाग विचारला होता म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया 847 पेक्षा 2 शतकने लहान संख्या कोणती? आपल्याला लहान संख्या विचारली 2 शतकने. मग 847 आहे तसं आपण इथे लिहून घेऊया. 2 शतक म्हणजे 200, लहान म्हणून मग वजाबाकी. 7तून 0 गेले 7, 4तून 0 गेले 4, 8तून 2 गेले 6. मग आपलं उत्तर किती आले 647. बघा इथे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी चुकीची मांडणी कोणती? 500 पेक्षा आपल्याला माहिती आहे जी संख्या मोठी आहे त्याच्याकडे हे असं चिन्ह असतं. 500 पेक्षा 505 मोठे आहेत, याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहेत हे योग्य आहे. 409 पेक्षा हे लहान आहेत. बघा हे एक टोक आहे म्हणजे लहान आहे. याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे हे पण योग्य आहे. 780 पेक्षा 729 लहान आहेत. 729 पेक्षा 469 ही पण संख्या लहान आहे हे पण योग्य आहे. मग इथे चुकीची मांडणी आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. कारण बघा 520 पेक्षा 505 लहान आहेत बरोबर आहे. पण 505 पेक्षा 550 मोठे आहेत म्हणजे हे चिन्ह इथे योग्य आहे. पण इथे हे असं चिन्ह पाहिजे होतं म्हणून मी इथे हे काय आहे चुकीची मांडणी आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 80 + 200 + 5 + 60 बरोबर किती? आता इथे आपण बेरीज करूया. बघा हे 280 परत 60 आणि परत हे 5 यांची बेरीज करूया आपण. 5 5 हे 6 आणि 8, 6 आणि 6 12 13 14, 6 आणि 8 14, हातचा 1 2 आणि 1 3. किती आलं उत्तर 345. मग 345 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटी कोणती संख्या येईल? आपल्याला माहिती आहे उतरता क्रम म्हणजे काय मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येपर्यंत. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तर 770. आपल्याला माहिती आहे लहान मोठेपणा ठरताना आपण पहिली संख्या बघतो. इथे 7 आहे आणि इथे पण 7 आहे, इथे 0 0 आहे. मग या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं तर बघा इथे पहिली संख्या सेम आहे म्हणून मग दुसरी बघितली इथे 70 आणि इथे 77 म्हणून मग मोठी संख्या आहे 770 पहिल्यांदा येणार, त्याच्यानंतर 707. आता या दोघांमध्ये इथे 77 आहे आणि हे 7 आहे. मग 0 77 3 नंबरला आणि शेवटला 007. या पद्धतीने आपण उतरता क्रम लावला. आपल्याला विचारले सर्वात शेवटी कोणती संख्या? मग सर्वात शेवटी 007. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. 19 90. मग आपल्याला माहिती आहे 19 90 किती असतात 171. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे प्रश्न बघा
या संख्या चढत्या क्रमाने होण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणती संख्या लिहावी? आता चढता क्रम म्हणजे काय? लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. मग ही लहान आहे आणि इकडे वाढत वाढत मोठ्या संख्या होतात. मग इथे आपल्याला ही अशी संख्या शोधायची की जी 461 पेक्षा मोठी आणि 478 पेक्षा छोटी. मग बघा 469 ही संख्या इथे योग्य आहे, कारण ती 461 पेक्षा मोठी आहे आणि 478 पेक्षा लहान आहे, म्हणून इथे योग्य संख्या आहे पर्याय क्रमांक 3 मधली 469. पुढचा प्रश्न बघा. विष्णूने प्रत्येकी 4 पुस्तक असणारे 6 व प्रत्येकी 7 पुस्तके असणारे 8 गठ्ठे तयार केले, तर विष्णूने एकूण किती पुस्तकांचे गठ्ठे तयार केले? बघा 4 पुस्तक असणारे 6 गठ्ठे, मग 4 सक 24 झाले. आणि प्रत्येकी 7 पुस्तके असणारे 8 गठ्ठे तयार केले, मग 7 गुणिले 8 7 8 56. मग एकूण किती पुस्तकांचे गठ्ठे तयार केले? मग यांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची. मग इथं बघा बेरीज करूया आपण. 6 आणि 4 10, हातचा आला 1, 5 आणि 2 7 आणि हातचा 1 8. मग किती पुस्तके एकूण? 80. मग 80 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे विष्णूने एकूण 80 पुस्तकांचे गठ्ठे तयार केले. पुढचा प्रश्न बघा. इथे आपल्याला वजाबाकी दिली आणि आपल्याला सांगितले फुली आणि चौकोनाच्या जागी कोणते संख्य अनुक्रमे येतील ते आपल्याला सांगायचे आहे. आता बघा 7तून किती वजा केल्यावर 2 येतात? तर 7तून 5 वजा केल्यावर 2 येतात. 2तून 0 वजा केले 2च येतात. कितीमधून 3 वजा केले की 6 येतात. मग आपण या दोघांची बेरीज करूया. आपल्याला माहिती आहे 6 आणि 3 किती? 9. मग 9तून 3 वजा केले की 6 येतात. मग बघा फुलीच्या जागी कोणता अंक? 9 आणि चौकोनाच्या जागी कोणता अंक? 5. मग 9 आणि 5 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. एका वर्षी 2 मार्चला बुधवार होता, तर 20 मार्चला कोणता वार? आता आपल्याला माहिती आहे की दर 7 दिवसांनी तोच वार येतो. मग बघा 2 मध्ये 7 मिळवले की किती येतात? 9 येतात. 9 मध्ये 7 मिळवले की किती येतात? 16 येतात. 16 मध्ये 7, आता 16 मध्ये 7 नको, आपल्याला 20 तारखेचाच वार पाहिजे. म्हणजे बघा त्याच महिन्यातलं विचारले म्हणून आपण या पद्धतीने केलं. प्रत्येक ह्याच्यामध्ये 7 मिळवत जायचे. बघा 2 मध्ये 7 मिळवले की 9, 9 मध्ये 7 मिळवले की 16. मग बघा 2 तारखेला 2 मार्चला जर बुधवार आहे तर 9 मार्चला पण बुधवार, 16 मार्चला पण बुधवार. मग आपल्याला 20 मार्चचा वार काढायचा आहे. मग 16च्या नंतर बघा 17 18 19 आणि हे 20. मग इथे कोणता वार? बुधवार. बुधवारच्या नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. मग 20 मार्चला कोणता वार असणार आहे? तर रविवार. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. सकाळी 9:30 गेलेली वीज पुन्हा सकाळी 10:15 आली, तर वीज किती वेळ गेली होती? बघा सकाळी वीज 9:30 गेली होती आणि ती पुन्हा कधी आले? 10:15. आपल्याला माहिती या घड्यामध्ये 9:30 वाजत, अजून 30 मिनिटांनी. बघा अजून 30 मिनिटांनी या घड्यामधलं सांगते मी, अजून 30 मिनिटांनी 10 वाजतील, आहे की नाही? बघा इथे 10 आणि हे वरचे 15 मिनटं, म्हणून या 30 मिनिटामध्ये 15 मिनटं आपण ॲड करूया. किती झाले? 45 मिनटं. म्हणजे वीज एकूण 45 मिनिटं गेली होती. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. शेतात 187 झाडे लावल्यावर शेतात एकूण 354 झाडे झाली, तर सुरुवातीला शेतात किती झाडे होती? मग काय करायचं? एकूण झाडे किती होती? 354. किती लावल्यावर? 187. म्हणजे दोघांची काय करायचे? वजाबाकी करायचे. मग बघा 4तून 7 जात नाही, 4 खोड्याचा वर घ्यायचा, इकडचा एक तिथे घेतला, इथे 4. 14मधून 7 गेले, बाकी आली 7. 4तून 8 जात नाही, 4 3 मधला एक हातचा तिथे घ्यायचा, इथे राहिले 2. 14मधून 8 गेले तर बाकी किती राहते? 6 राहते. 2तून 1 गेला 1, किती आलं उत्तर आपलं? 167. मग म्हणजे सुरुवातीला 167 झाडे होती. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पाव किलोग्रॅम वजनात 3 लाडू बसतात, तर पाऊण किलोग्रॅम वजनात किती लाडू बसतील? बघा नेहमी मी मुलांना असं शिकवते, 1 किलोग्रॅम म्हणजे हा एक गोल घेऊया पूर्ण, ठीक आहे? याचे 4 भाग म्हणजे हा पाव भाग, हा पाव, हा पाव, हा पाव, असे 4 पाव भाग मिळून काय होतं? 1 किलो होतं. आता हा पाव किलोमध्ये किती लाडू बसतात? 3 लाडू बसतात. मग पाऊण किलोग्रॅम विचारलं आहे. मग आपल्याला माहिती आहे हा पाव
आणि हा पाव अर्धा झाला, मग याच्यामध्ये पण 3 आणि हा पाव म्हणजे 3 पाव भाग घेतल्यावर पाऊण किलो होतात. मग याच्यामध्ये पण 3 लाडू, मग 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. मग एकूण या पाऊण किलोमध्ये किती लाडू बसतील, तर 9 लाडू बसतील. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? बघा सगळ्यांचे छेद समान आहेत, मग छेद समान आहेत, मग काय, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग याच्यामध्ये 5 मोठे आहेत, पण मग 5/9 हा अपूर्णांक मोठा आहे. मग 5/9. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 54 दिवस म्हणजे किती आठवडे आणि किती दिवस? आता 54 दिवस किती आठवडे? आठवडा किती दिवसांचा असतो? 7 दिवसांचा एक आठवडा. मग याला 54ला 7ने आपण भागूया. 7 × 42. मग आपल्याला माहिती आहे 4तून 2 गेले 2, 5तून 4 गेले 1. सॉरी, मी खूप लहान संख्या घेतली. इथे 7 7 49. 54पेक्षा लहान संख्या कोणती येते, तर 7 7 49. मग बघा 7 7 49. मग आपल्याला माहिती आहे 49 पासून 54 पर्यंत काउंट करायचं. 49 50 आणि ते पुढचे 4 किती आली, बाकी 5 आली. मग बघा आठवडे भागाकार आलाय तो आठवडे आणि बाकी म्हणजे दिवस. मग 7 आठवडे 5 दिवस. मग 7 आठवडे 5 दिवस. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, अर्धा लिटर बरोबर किती मिली? मग आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे 1000 मिली. मग अर्धा लिटर म्हणजे 1000च्या निम्मे किती, 500. मग अर्धा लिटर म्हणजे 500 मिली. पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 74 आणि 75 साठी सूचना बघा. दिलेली चित्ररूप माहिती अभ्यासून खालील प्रश्न सोडवा. ज्या फळांची झाडे सर्वात जास्त आहेत त्यांची संख्या किती? आता बघा हे प्रश्न वाचायच्या आधी आपण काय करतो, यांची संख्या मोजतो. बघा 1 2 3 4 5 6 इथे लिहून घेतले मी 6. 1 2 3 4 5 6 7 8 इथे लिहून घेतले मी 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 इथे लिहून घेतले मी 9. 1 2 3 4 5 हे लिहून घेतले 5. आता बघा एक झाड म्हणजे एका झाडासाठी 7 मापे आहेत, आहे की नाही. प्रमाण किती दिले, एका चित्रासाठी 7 झाडे. मग या प्रत्येकाला आपल्याला 7ने काय करायचं आहे, गुणायचं आहे. आता बघा 6 7 42 म्हणजे आंब्याची 42 झाडं आहेत. 7 7 7 8 56 आणि 9 7 63 आणि 7 5 35. आता आपल्याला सर्वात जास्त झाडे असलेली संख्या किती? सर्वात जास्त झाडे पपईची आहेत. मग किती आहे संख्या, 63. मग बघा इथे 63. पर्याय क्रमांक 4. 75वा प्रश्न बघा. बागेत एकूण किती झाडे आहेत? बघा आता 42 56 63 आणि 35 या चौघांची जर आपण बेरीज केली तर आपलं उत्तर येतंय 196. पर्याय क्रमांक 3. तुम्ही करून बघा आणि बघा बरं याचं उत्तर बरोबर 196 येते का, आणि मला ते कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 75 पूर्णपणे स्पष्टीकरण असेच सोडवून घेतलेलं आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.